सेवेकरिता निवडलेला अभंग आपण तुकोबारायांचा निवडलेला आहे. लक्षपूर्वक चिंतन ऐका. तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर उभे राहतात आणि विनंती सादर करतायत. खरं तर तुकोबारायांचं जीवनच अलौकिक. तुकोबाराय महाराज योग्य परमार्थ करणारे, खरे परमार्थ करणारे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दिखाऊपणाने परमार्थच नव्हता. एक सांगतो, आपल्याला आवडेल अशी साधना करण्यापेक्षा, आपल्याला आवडेल असा परमार्थ करण्यापेक्षा देवाला कशी साधना आवडेल, कसा परमार्थ आवडेल अशी साधना तुकोबारायांची होती. आणि त्याचा परिणाम तुकोबारांना ते योग्य परमार्थ केल्याचं फळ प्राप्त झालं. ते फळ म्हणजे कोणतं? आनंद प्राप्त झाला. बरं का, ऐका गड्या, आपण सहज परमार्थ करतो आहे का नाही? सहज परमार्थ करतो, आपण सहजच परमार्थ करतो, तरीसुद्धा परमार्थ करत असताना आपल्याला आनंद मिळतो. फार कसोटीचा परमार्थ नाही आपला, सहज परमार्थ करतो तरी परमार्थ करत असताना आपल्याला आनंद मिळतो. आणि तुकोबारायांचा जर एवढा उंच कोटीचा परमार्थ असेल तर नाही त्या आनंदाशी जोडा, असंच म्हणावं लागेल ना. खूप आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये. आणि मला वाटतं तुकोबारायांनी परमार्थ केला, तुकोबारायांना जे फल प्राप्त झालं ते आनंद, आणि तुकोबारांनाच आनंद प्राप्त झाला, यात नवल नाही. मला वाटतं वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे महाराज, सगळे संत आहेत, सगळ्या संतांनी परमार्थ केला आणि सगळ्या संतांनी योग्य परमार्थ केल्याचं फळ आनंदच मिळाला. बघा, ऐका तुम्ही. मला वाटतं निळोबाराय तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, मला जो आनंद मिळाला ना ती वेळच धन्य. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ, सज्जन भेटले सज्जन भेटले या प्रमाणामध्ये निळोबारायांनी वेळेला धन्यता दिली. निळोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, मला जो आनंद मिळाला ती वेळ धन्य. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. ऐका गड्या, सगळ्या संतांचे प्रमाण बघूया आपण. ज्ञानोबारायांनी परमार्थ केला. ज्ञानोबाराय म्हणतात, मला तर एवढा आनंद, आतही आनंद, बाहेरही आनंद. आनंद रे आजी आनंद रे, सबाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी परमार्थ केला, मला तर एवढा आनंद ना, आतही आनंद, बाहेरही आनंद. नाथ महाराज म्हणतात, अवघेचे त्रैलोक्य आनंदची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ महाराज म्हणतात, मला त्रैलोक्य आनंदाचं. बघा बरं, ज्ञानोबाराय म्हणतात, मला आतही आनंद, बाहेरही आनंद. निळोबाराय म्हणतात, मला वेळ आनंदाची. आणि ऐका, नाथ महाराज म्हणतात त्रैलोक्य आनंदाचं. ज्यांचा अभंग निवडला आपण त्या तुकोबारांना विचारूया. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद, आनंद कोंदला मागे पुढे, आनंद कोंदला मागे पुढे, सुखला भजाला,
तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद, मागेही आनंद आणि पुढेही आनंद. ऐका गड्या, मागे पुढे म्हणण्याचा अर्थ काय होतो? भूतकाळही आनंदाचा आणि भविष्यकाळही आनंदाचा. वर्तमान काळात तर एवढा आनंद, आनंदाचे डोळे आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. तुकोबाराय म्हणतात मी वर्तमान काळात तर एवढा आनंद प्राप्त केला तर मी आंघोळ सुद्धा आनंदाची केली. नुसती आंघोळ आनंदाची केली यात नवल नाही. तुकोबाराय म्हणतात मला एवढा आनंद पुराला आनंदाचा, पुराला आनंदाचा लाटा, उसळते प्रेमाचा लाटा, उसळते लाठा उसळते प्रेमाच्या. तुकोबाराय म्हणतात मी योग्य परमार्थ केला त्याचं फळ मला एवढा आनंद, आनंदाचा पूर आला. पूर आला आनंदाचा लाठा उसळते प्रेमाच्या. ऐका गड्या, आपण हे प्रमाण ऐकले तरी सुद्धा आपल्याला आनंद होतो, बरोबर आहे का? हे प्रमाण ज्यांच्या मुखातून निघाले त्यांना किती आनंद असेल हाही विचार केला पाहिजे. याचं कारण का योग्य परमार्थ केला म्हणूनच त्यांना फळ प्राप्त झालं. आणि परमार्थ हा योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. परमार्थ हा दिखावपणाचा नाही दादा, चिंतन आहे का? परमार्थ हा चिंतनाचा विषय, परमार्थ हा प्रेमाचा विषय. भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाला सांगतं की तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. तन मन धनाने परमार्थ केला पाहिजे महाराज. परमार्थ हा विषय शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. ऐकताय ना? परमार्थ विषय शरीराच्या कुठल्याच अवयवाचा नाही. परमार्थ विषय आहे मनाचा. मनानेच करावा लागतो, मनासाठीच करावा लागतो. पण काय करावं, आपण तन मन धनाने परमार्थ करण्याचा प्रयत्न करतो हो, पण आपलं हे मन देवाकडे जायला तयारच होत नाही महाराज. कारण हे मन कसं आहे आपलं, भौत चंचळ चपळ, जाता येता नलगे वेळ. हे मन एवढं चंचळ आहे महाराज, एवढं चपळ आहे ना. हे मन कीर्तनात बसलं तरी व्हॉट्सअप चेक करत राहतं. बरं, हे मन चंचळ आहे महाराज. हे मन कीर्तनात बसलं तरी घरच्या कुलपाला झटका मारत राहतं. कुलूप लावलं गडे, ओढून नाही पाहिलं. हे मन चंचळ आहे महाराज म्हटलं जातं ना. हे मन बडा चंचळ है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना उसे समझा हूँ उतना ही मचल जाहे, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों के जरा धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए, ओ तकदीर बदल है. हे मन चंचळे महाराज, हे मन चपळे, हे मन कीर्तनात सुद्धा शांत बसत नाही. किती लक्षपूर्वक चिंतन ऐकत असलं, वाजलं थोडी गाडीचा आवाज जर आला ना सगळे गाडीकडे पाहतात, झालं काय? कारण हे मन चंचळे शांत बसतच नाही ना. हे मन किती चंचळे चपळे सांगू महाराज. देवाचं नाम चिंतन गोड असून सुद्धा हे मन घेत नाही नाना, आहे का?
देवाचं नाम चिंतन अमृता मुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने नवे नवे जीवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास पिके पुढे भगवंताचं नाम चिंतन अमृतापेक्षा गोड असून लोक घेत नाही गोड तुझे रूप गोड तुझे नाम देही मज प्रेम सर्व काळ म्हणून तुकोबाराय सुद्धा देवाला विनंती करतात ए देवा तुझं रूपही गोडे तुझं नामही गोडे रे मग ते सतत माझ्या मुखात राहिलं पाहिजे देही मज प्रेम सर्व काळ पण ऐकाकडे हो भगवंताचं नामचिंतन गोड असूनही मन घेत नाही दारू कडू असून सुद्धा मन सोडत नाही हो ना दारू कडू आहे असं म्हणतात हो दारू पिणारे लोक वाकडं तोंड करतात म्हणे महाराज डोळे सुद्धा लावतात तो म्हणे थुंकतच बाहेर येतात म्हणे दारू कडू असून लोक सोडत नाही विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला भगवंताचं नामचिंतन गोडे महाराज भगवंताचं नामचिंतन किती गोडे अमृतापेक्षा गोडे केलं पाहिजे की नाही मग आपण केलं पाहिजे म्हणूया आपण ऐका हां अमृत है हरि नाम जगत में अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना 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 ताळी वाजा भगवंताचं नामचिंतन किती मोठे ऐका काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपो निस्वासर हरि का नाम जपो निस्वासर इसमें साल महीना क्या हरि नाम